नमस्कार मित्रांनो. राज्यातील कृषी मंत्री सध्या जोमात आहेत. कधी ओसाडगावची पाटीलकी असे कृषी मंत्री पदाबाबत म्हणणे, तर कधी शेतात पिकच नाही तर नुकसान कसले म्हणणे, तर कधी शेतकऱ्यांना विविध कारणांना नावे ठेवणे, असे प्रकार त्यांच्याकडून वारंवार होताना आपण पाहिले आहे. पण आता तर त्यांनी कळसच केला आहे. चक्क पावसाळी अधिवेशनात कामकाज चालू असताना ऑनलाईन रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर त्यांनी मी मोबाईलमध्ये आलेली जाहिरात स्किप करत होतो असे स्पष्टीकरण दिलेले असताना आज आणखी एक व्हिडिओ, हा जवळजवळ 48 सेकंदाचा व्हिडिओ हा रोहित पवारांनी ट्विट केला आहे. मग आपण लक्षात घेणे गरजेचे आहे की जाहिरात ही 10 ते 20 सेकंदाची असते आणि स्किप करण्याचा ऑप्शन हा फक्त 3 सेकंदात येतो. मग 48 सेकंद स्किप करतानाचा वेळ लागला म्हणजे त्यांना या जाहिरातीविषयी जास्त माहिती नसेल. पण विरोधकांनी मात्र याला खूप मोठा इश्यू केला आहे. त्यामुळे कृषी मंत्र्याची थोडी गोची होताना दिसत आहे, किंवा या पदाला त्यांनी सिरियसली घेतलेले नसावे. त्यामुळे असे प्रकार होताना किंवा आढळताना दिसत आहेत. शेतकरी सध्या कर्जमाफीची वाट पाहत आहे. सध्या राज्यात ठिकठिकाणी युरिया आणि 1846 किंवा DAP या खताचा तुटवडा झाला आहे. अशा प्रश्नाला बगल देण्यासाठी असे प्रकार जाणून बुजून घडविले जात आहेत का काय, याबाबतही थोडी साशंकता निर्माण होत आहे. कृषी मंत्री पदाकडून राज्यातील तमाम शेतकरी वर्ग खूप मोठ्या आशेने पाहत असतो. शेतकऱ्यासाठी या पदाकडून बऱ्याच अपेक्षा असतात. शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळेल असे निर्णय घेणे या पदाकडून अपेक्षित असते. हे कदाचित विसरून रोज नवीन काहीतरी वादग्रस्त बोलणे किंवा कृती करणे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि खताच्या प्रश्नापासून लांब करणे असा उद्देश या कृतीमागून दिसतोय. सौर पंपाच्या बाबतीत ही काही वेगळे नाही. 2.5 लाख शेतकरी हे सौर कृषी पंपासाठी पैसे भरून 6 महिने झाले तरी अजून त्यांना पंप नाहीत. असे हे ज्वलंत प्रश्न असताना विरोधक सुद्धा आणि सत्ताधारी सुद्धा वेगळ्याच विषयावर जनतेचे लक्ष केंद्रित करून खऱ्या प्रश्नाला मागे टाकत आहेत की काय असे वाटते. जर ते रमी खेळत असतील तर ते चुकीचे आहेच, पण शेतकरी इकडे मरतोय, रोज 8 आत्महत्या होत आहेत, याकडेही थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. हे विसरून चालता येणार नाही. देव या राजकारणी मंडळींना सद्बुद्धी देऊन शेतकरी निर्णय घेतील अशी बुद्धी देव हीच अपेक्षा. धन्यवाद.